हॅलो नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, MPSC गट क पूर्व परीक्षेची फार मोठी जाहिरात ही 2026 ची पब्लिश झालेली आहे. जवळपास 2619 पदांची ही जाहिरात आहे. आता ह्या जाहिरातीमध्ये एक अशा पदांची जाहिरात आहे की त्या जाहिरातीची विद्यार्थी तब्बल 6 वर्षापासून वाट बघत होते. म्हणजे ती जाहिरात 2020 मध्ये शेवटच्या वेळेस आलेली होती. त्यानंतर 2026 मध्ये ती जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीचं नाव आहे, त्या पदाचं नाव आहे MVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. आता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची जी काही जाहिरात आहे किंवा त्या पदासाठी लागणारी नेमकी शैक्षणिक कार्यता म्हणजे क्वालिफिकेशन काय काय आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कारण की भरपूर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो, सर माझ्याकडे अनुभव नाही, माझ्याकडे टायपिंग लागतं का, त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे का, मग त्याला डिप्लोमा लागेल का, मग डिप्लोमा कोणता लागेल, डिग्री लागेल का, अनेक प्रश्न असतात. एक 7 ते 10 प्रश्न आहे फक्त, त्याच्या पलीकडे कोणतेच प्रश्न नाही विद्यार्थ्यांचे. व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणती अडचण राहणार नाही. आता हा जो व्हिडिओ आहे स्पेशली करून ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे फक्त त्यांच्यासाठीच आहे. नेमकं इंजिनिअरिंग कोणतं, तर फक्त ऑटोमोबाईल आणि त्यानंतर मेकॅनिकल, बस. बाकीच्याने हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, परंतु तुमच्या कोणी संपर्कात असेल त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता. चला आपण सुरुवात करूया. MVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. एकूण पदे बघा, तब्बल म्हणजे 461 पदांची ही जाहिरात आलेली आहे. लास्ट टाइम 240 पदांची जाहिरात होती. लास्ट टाइम तब्बल यावेळेस 461 पदांची फार मोठी ही जाहिरात आलेली आहे. बघा अशी जाहिरात आहे ती. ह्या जाहिरातीमध्ये गट कच्च्या जाहिरातीमध्ये असे पद असतात. त्यापैकी आपण फक्त काय बघणार, तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 461 पदांची जाहिरात आहे. एकूण 2619 पदांची ही जाहिरात आहे. परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर पासून परीक्षा सुरू होणार आहे. 27 सप्टेंबर पासून. अर्ज कालावधी 27 जून म्हणजे अर्जाची कालावधी सुरुवात झालेली आहे. 17 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तरी तुम्ही 5 जुलै नंतर अर्ज करू शकतात. लवकरात लवकर अर्ज करायचा आहे, जास्त वेळ वाया घालवू नका. बघा पूर्व परीक्षा कधी होईल, पूर्व परीक्षेची तारीख कधी आहे, पूर्व परीक्षा कधी होईल बघा. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून म्हणजे काय, पासून म्हणजे काय, तर ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे ह्यावेळेस पहिल्यांदाच CBT बेस. म्हणून 27 तारखेपासून परीक्षा सुरू होईल. तर ती 8 दिवस किंवा 10 दिवस पण परीक्षा चालेल, कारण की वेगवेगळ्या पदांची पण परीक्षा आहे. त्याच्यामध्ये CT आहे, TE आहे, वगैरे वगैरे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे. महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने घेण्यात येईल. समजलं? म्हणजे 27 तारखेपासून परीक्षा आपली सुरू होणार आहे. मग MVI ची वेगवेगळी शिफ्ट असेल ते आपल्याला हॉल तिकीट वरती किंवा कळेलच, ते तुम्हाला मी अपडेट देईलच त्याची काय आहे ते. वय बघा, MVI साठी एज काय पाहिजे, वय कमीत कमी 19 वय पाहिजे, कमीत कमी. ओपन साठी 38 वय पाहिजे. त्यानंतर कॅटेगरी साठी 43 पाहिजे आणि माजी सैनिक साठी 45 पाहिजे. आणखी काही कुणाला अडचण असेल तर आयोगाचा क्रमांक असतो, नंबर असतो, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून आणखी बोलू शकता. तीही संधी तुम्हाला आयोगाने दिलेली आहे. हे वय झालं. या ठिकाणी बघा शैक्षणिक कार्यता म्हणजे नेमकं क्वालिफिकेशन, नेमकं काय आहे क्वालिफिकेशन ते तुम्हाला मी सांगतो, नेमकं सांगतो. इथे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा दोघांपैकी कोणतंही असेल तरी चालेल, दोन्ही असेल तरी चालेल. तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असताना, ऍट असताना सुद्धा परीक्षा तुम्हाला देता येईल. परंतु मेन्स परीक्षेच्या वेळेस तुमच्याकडे डिग्री पूर्ण पाहिजे किंवा डिप्लोमा पूर्ण पाहिजे. एकदम सरळ एज्युकेशन सांगितलेलं आहे, जास्त काही किचकट नाही. तरी तुम्हाला मी एकदा वाचून दाखवतो ही जाहिरातीमध्ये हे सगळे दिलेले जाहिरातीमध्ये. इथे बघू शकता तुम्ही, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक करिता ही काय काय आहे ते. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक करिता बघा इथे शैक्षणिक पात्रता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC किंवा महाराष्ट्र शासनाने SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली आर्यता किंवा नाही, आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे काय, 10वीच्या नंतर आपण डिप्लोमा करतो ना, स्वयंचलित अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल व
अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेले. समजलं? 10वी नंतर आपण जो डिप्लोमा करतो तो किमान डिप्लोमा असेल तरी चालेल, ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मध्ये. त्यानंतर बघा इथे काय काय दिलेलं त्यांनी आणखी ते. स्वयंचलित अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी विषयातील सामान्य मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेला वा केंद्र वा राज्य तेच आहे. इथे डिप्लोमा आहे, इथे डिग्री आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जे डिप्लोमा डिग्री करता त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते पाहिजे नेमकं ते इथे दिलेलं. फॉर एक्झाम्पल बघा डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स. मग हे इथे तुम्ही चेक करून घ्या, हे तुम्हाला सब्जेक्ट होते का, हे स्पेशलायझेशन तुमचं होतं का, हेही चेक करणं तुम्ही या ठिकाणी आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचे शैक्षणिक अर्हता आहे. हे याच्यामध्ये जे जे विद्यार्थी बसतात त्यांनी बिनधास्त अर्ज करा, परंतु याला उंची पण पाहिजे असते मित्रांनो, तेही आपण बघणार आहोत. नाही तर हाईट कमी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. परंतु त्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सपिरियन्सचा. याच्यामध्ये सोप्या भाषेत सांगतो अनुभव कसला लागतो तो. हे बघा मेकॅनिकल सांगितलेलं आहे तर तुम्हाला गॅरेजचा अनुभव लागतो 1 वर्षाचा, आणि इन्स्पेक्टर आहे मोटर व्हेकल म्हणून तुमच्याकडे लायसन्स सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. पण तेही नसेल तरी तुम्हाला अर्ज करता येईल आणि तुमचं सिलेक्शन पण होईल आणि तुम्हाला नोकरी पण करता येईल. त्याच्यासाठी बघा त्यांनी काय सांगितलेलं व्यवस्थित या ठिकाणी बघा तुम्ही. ते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गातील अनुभव, स्वयंचलित अभियांत्रिक व यंत्र अभियांत्रिक मधील पदविका, पदव्युत्तर अर्हता अथवा वरील समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटर वाहन म्हणजे LMV, जड वाहतूक वाहने व जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळांमध्ये घेतलेले अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संशोधनमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव असणं आवश्यक आहे. म्हणजे वाहन दुरुस्तीचा अनुभव तुम्हाला, मेकॅनिकल वगैरे नसता का, गॅरेज असतात त्यांचे मोठे मोठे, तर तो एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाईल. तुम्ही अप्रेंटिस केलेला असेल तरी तो अनुभव तिथे गृहीत पकडला जाईल. मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव, म्हणजे 1 वर्ष तरी तुम्हाला अनुभव पाहिजे कमीत कमी. नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिवेक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या बघा परिवेक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायांमध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे तुमची नियुक्ती झालेली आहे, नियुक्ती झाल्यानंतर शासन तुमच्याकडून त्यांच्या संस्थेमध्ये 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडून तिथे ते करून घेतील. म्हणजे तुमच्याकडे आता अनुभव नसेल तरी टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही अर्ज करू शकता. मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पास करून ड्युटीला पण लागू शकतात, टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर लायसन्स बघा काय आहे ते. मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर्स असलेली मोटार वाहन, हलकी मोटार वाहन आणि परिवहन वाहन, जड माल वाहतूक वाहन आणि जड प्रवासी वाहन. तिथे गिअर सांगितलं. आता काही मुली स्कूटी चालवतील, स्कूटीला गिअर नसतं, लक्षात ठेवा. या संवर्गांसाठी समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुदेप्ती म्हणजे लायसन्स आवश्यक. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन यांपैकी एखादी किंवा दोन्ही वाहने चालवण्याचा अनुभव, म्हणजे तुमच्याकडे LMV असेल म्हणजे 4 व्हीलरचा अनुभव असेल वगैरे. मला बुलेरो वगैरे, माझ्याकडे टाटा पंच आहे, चालून जाईल, काही हरकत नाही. पण सर माझ्याकडे ऍक्टिव्ह आहे, चालणार नाही, कारण की ऍक्टिव्हला कुठे गेअर असतात ते सांगा. नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुदेप्ती नियुक्तीनंतरच्या 2 वर्षाच्या पर्यवेक्षण कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक आहे. समजलं? तुमच्याकडे लायसन नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही अपॉइंट झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते लायसन मिळवावं लागेल. बघा म्हणजे कोणता अनुभव नसेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परीक्षेतील कालावधीमध्ये अशी अनुदेप्ती प्राप्त न करणाऱ्या, समजा तुम्ही तसं प्राप्त केलं नाही तर तुम्हाला मग ड्युटीवरून ते काय करतील, कमी करण्यात येईल. वाहन चालवण्याची अनुदेप्ती वेळोवेळी नूतनीकरण केले असणे म्हणजे लायसन्स रिन्यू वगैरे करणं आवश्यक आहे. इथे विद्यार्थ्यांचा गोंधळ आहे, सर काय अनुभव पाहिजे, माझ्याकडे तर अनुभव नाही, मग मला गॅरेज टाकावं लागेल का? गॅरेज काय टाकण्याची गरज आहे सांगा. तर हे तुमचं क्लिअर झालं असेल. आता पुढचं बघू आपण, याला क्रायटेरिया काय काय आहेत. फिजिकल क्रायटेरिया,
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील शारीरिक आर्यता इथे मुलांसाठी आहे, पुरुष उमेदवारांसाठी आहे. त्यांची उंची पाहिजे 163 सेंटीमीटर, कमीत कमी जास्त असेल तरी काही फरक पडत नाही. चेस्ट पाहिजे अनुमानी म्हणजे नॉर्मल चेस्ट 79 सेंटीमीटर आणि ती चेस्ट 5 सेंटीमीटर फुगायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. महिलांसाठी बघा उंची 155 सेंटीमीटर महिलांसाठी उंची पाहिजे आणि कमीत कमी त्यांचं वजन 45 किलोग्राम महिलांचं हे कमीत कमी पाहिजे. कारण की वर्दीची पोस्ट आहे, व्यवस्थित वजन असेल तर व्यवस्थित ती वर्दी आपल्या अंगावरती शोभून दिसणार आहे. इथे बघा जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यांसह वा चष्म्याशिवाय चांगली आहे. आता इथे विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर मला चष्मा लागलेला मग चालेल का? चालेल ना, फक्त रंग आंधळेपणा नको तुम्हाला. म्हणजे काहींना तो रेड, येलो, ब्ल्यू यांच्यातला फरक कळत नाही. आपलं सिग्नलचे जे कलर असताना ते कलर त्यांना कळत नाही. आणि आरटीओची पोस्ट आहे आणि चष्माला प्रॉब्लेम नाही, फक्त ते नको रंग आंधळेपणा. संबंधित संवर्गातील नियुक्ती करता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांकडून तपासून घेण्यात येईल. विविध शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीस अपात्र ठरेल. चालेल, म्हणजे काय तर तुमचं मेडिकल पण चेकिंग होईल, त्याच्यात जर काही गडबड झालं तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. याची ट्रेनिंग वगैरे होत असते नाशिकला या ठिकाणी. AMVI ची वर्दीची पोस्ट आहे, फार चांगली पोस्ट आहे. व्यवस्थित तयारी जर तुम्ही केली तर 100% तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल. परंतु तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, घरी बसून तयारी शक्य नाही. का शक्य नाही? कारण की प्रचंड तीव्र काय आहे स्पर्धा आहे. याच्यामध्ये टिकायचं असेल तर प्रॉपर मार्गदर्शनच आवश्यक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये टिकणार. तुमच्यासाठी आपण स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस ह्या सुरू केलेल्या आहे, प्रवेश सुरू झालेला आहे. ज्यांना वाटत असेल की मला योग्य मार्गदर्शन घ्यायचं आणि यावेळेस AMVI बनायचं आहे, ही फक्त पूर्व परीक्षेसाठी आपण बॅच आहे, मुख्य परीक्षेची बॅच आपण घेत नाही. महाराष्ट्रातील सगळ्यात कमी फी तुमच्याकडून आपण घेणार. त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डिंग लेक्चर सगळ्या काही सुविधा मिळणार. सगळ्या नोट्स तुम्हाला पूर्व परीक्षेच्या मिळणार चांगल्या दर्जाच्या. नंतर तुमचे टेस्ट पेपर घेतले जाणार ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे, ज्यांना AMVI बनायचं, त्यांनी ह्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. थांबू आपण. धन्यवाद. थँक्यू.